शिवजयंतीचं महत्त्व महाराष्ट्रात तर खूपच आहे, पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप जास्त आहे. काय झालं, आम्ही जात असताना आता कारगिलकडे वळायची वेळ आली असं मला वाटत असताना अचानक धडाम आवाज आला. मग मी अवलोकन केलं की काय झालं असावं. आत बघितलं तर पाहिलं की माझं उजवं इंजिन याला आग लागली. तुम्ही मोस्टली काम हिमालयन ॲडव्हेंचर इथं तुमचं जास्त होतं, म्हणजे पूर्ण जम्मू लेह वगैरे या साईडला तुम्ही जास्त होतं. सर, किती अवघड असतं तिथलं जीवन? 2002 मध्ये जर मी ते विमान वाचवू शकलो नसतो, विमानाची मजबूती, आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आणि देवाची कृपा, 3 गोष्टींनी मिळून ते विमान मी सुखरूप उतरवू शकलो. म्हणून कारगिल 2 एक दिवस त्यांनी उड्डाण नाही भरलं तर तिथले जवानांना त्रास होणार आहे, ते उपाशी राहणार आहे, किंवा त्यांचं बरं नसेल तर त्यांना औषध नाही मिळणार आहे, इव्हन त्यांना आलेली पत्र त्यांना मिळणार नाही. सर, आता तुम्ही एवढं मोठं मिशन तुम्ही पार पाडत होता, तुम्ही मिशन हातात घेतलं, कुठंतरी असा सेकंड थॉट यायचा की नाही झालं तर आपण लँड करताना फेल झालं का? की तुम्हाला 6 तास मिळतील विमान उड्डाणात. त्यात तुम्ही इतके प्रवीण झाले पाहिजे की तुम्हाला एकट्याला जाऊन विमान उतरवता आलं. पर्वताच्या टोकावर 10 सैनिकांची तुकडी बसली होती, जिथे रस्ता नाही, रेल्वे नाही, पायवाट एक असते, तिथे जाऊन बसतात 2 मिनिट. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. ही सर अशी पद्धत आहे आमची थोडीशी. पिक्चरमध्ये जायचं होतं, पण आलं म्हणलं ते नाही जाताना म्हणलं अशी एक पद्धत झालेली. तर आत्तापर्यंत मंडळी खूप पॉडकास्ट केले एंटरटेनमेंटच्या रिलेटेड वगैरे, पण हा जरा वेगळा पॉडकास्ट आहे. आणि जे आपले गेस्ट आहेत सरांनी आत्तापर्यंत खूप सगळ्या न्यूज चॅनलवरती गेलेत सर, हिंदी इंग्लिश सगळ्या पॉडकास्टवर सरांनी पॉडकास्ट झालेत, इंटरव्ह्यू झालेत. पण सर पहिल्यांदाच मराठी पॉडकास्टवर आलेत आणि ते आपल्या पॉडकास्टवर आलेत. तर खरं तर आमचे भाग्य आहे तर तुम्ही इथं आलात. सर, मी जास्त टाईम नाही घेत, आपण डिरेक्टली आता प्रश्नावरती सुरू करू. सर, 1999ला कारगिल युद्ध झालं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण 2002मध्ये अशी एक घटना झाली होती की पुन्हा तेच कारगिलचं युद्ध झालं असतं तर ते त्याच्याबद्दल जास्त लोकांना माहीत नाही. त्यावेळेसचं खूप ते मोठं वातावरण झालं होतं, असं काहीतरी घडलं होतं. सर, ते काय झालं होतं? तुम्ही डायरेक्टली विषयावरच हात घातलाय, तर आपण तिथूनच सुरू करूया. 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं, त्यात असं झालं की कारगिलला एक धावपट्टी आहे, तिचा अजिबात उपयोग करता नाही आला आपल्याला. कारण हे होतं की ती धावपट्टी आपल्याजवळ नव्हतीच, उपयोगात आणण्यालायक नव्हतीच, ती बंद होती. त्यामुळे साधारण 2001 मध्ये मी जेव्हा चंदीगड एअरफोर्स स्टेशन आहे तिथे माझी पोस्टिंग झाली. चंदीगड एअरफोर्स स्टेशनचं असं महत्त्व आहे की चंदीगड एअरफोर्स स्टेशनहूनच पूर्ण उत्तर भारतात म्हणजे हिमालयात साधना सामुग्रीचं डिस्ट्रीब्युशन होतं. ओके, तिथून सप्लाय केलं जातं. तिथूनच सप्लाय होतं, कारण रोड बंद असतात हिवाळ्यात. बरोबर. त्यामुळे त्या स्टेशनचं फार महत्त्व आहे. तिथे मी 2001 मध्ये एका फ्लाईट कमांडर नावाच्या हुद्द्यावर गेलो. तेव्हा मला असं एक कार्य देण्यात आलं की ही जी धावपट्टी नव्हती 1999 मध्ये उपलब्ध, तिला सगळी दुरुस्ती तिची करून तिला परत सुरू करायचं. कारण या कारगिल धावपट्टीचं एक महत्त्व आहे, ती पाकिस्तान बॉर्डरच्या अगदी जवळ आहे. बरं. आणि तिथून जर कधी युद्ध कारगिलसारखं परत काही झालं तर ती साधन सामग्री तिथे उतरवायला फार महत्त्वाची पडेल. ओके. म्हणून मला सांगण्यात आलं की ही धावपट्टी परत सुरू करावी. कुठली धावपट्टी होती सर ती? कारगिलला. ओके. कारगिल जे छोटं गाव आहे त्याच्या साधारण दक्षिण पूर्व टोकाला ही धावपट्टी आहे आणि पाकिस्तानच्या अगदी सीमारेषेच्या जवळ आहे. तर हे कार्य देण्यात आलं. तेव्हा 2021ला साधारण मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये मी तिथे गेलो आणि आम्ही त्याला ट्रायल लँडिंग म्हणतो. प्रथमच ट्रायल लँडिंग केलं. आता तुमच्या प्रेक्षकांना ही गोष्ट एक लक्षात आली पाहिजे की नागपूर, पुणे, मुंबई इथे विमान उतरवणं आणि कारगिल, लेह, थॉईस अशा धावपट्टीवर विमान उतरवणं
या अतिशय दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण काय, तर या सगळ्या धावपट्ट्या उंच उंच पर्वतांनी घेरलेल्या आहेत. ओके. त्यामुळे विमान उतरवताना तुम्हाला तेवढी जागा मिळत नाही. अच्छा. त्यामुळे जी विमान उतरवतानाची स्पीड असते ती जास्त असते. आणि जर काही विमानाला झालं तर ते परत उड्डाण भरण्याला तयार नसतं. कारण ते तुम्ही एक बाऊल असं म्हटलं, भांड्याच्या आकाराचं ते असतं. भांड्याचे काठ म्हणजे सगळे तुमचे पर्वतरांगा आणि भांड्याचं बेस म्हणजे धावपट्टी. तर आता विचार करा, असं भांड्यात नेऊन विमान उतरवायचं कसे कष्ट होतील. 2-3 कष्ट. सर्वात म्हणजे खूप जोरात खाली जास्त स्पीडमध्ये उतरतं, स्पीड कंट्रोल करून तुम्हाला लँड करावं लागतं. दुसरं, काही लँडिंग नीट जमलं नाही तर परत उड्डाण भरता येत नाही. ओके. तिसरं, पाकिस्तानच्या सीमारेषेच्या जवळ, त्यामुळे सीमारेषेच्या आत राहूनच तिथे सगळं मनोंगर करावं लागतं. म्हणजे एकदाच चान्स आहे खाली उतरवायचा. आणि त्याला म्हणतो आम्ही, एकदा जर डिसिजन घेतलं तर ते विमान उतरावंच लागतं. मस्ट लँड सिच्युएशन असं आहे. नागपूर, मुंबई, पुणे इथे असं नसतं. जर तुमचे पॅरामीटर्स बरोबर नसले, तुम्हाला असं वाटलं की उतरवता नाही येत, तर तुम्ही परत जाऊ शकता. असो, थोडक्यात म्हणजे आता प्रेक्षकांना कळलं असेल की हे अतिशय किती अवघड आहे होतं. कठीण काम आहे. अवघड कारणांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर एक मुद्दा राहून गेला, तो मी सांगतो. पाकिस्तानच्या आणि भारताच्या सीमारेषेपासून हे इतकं जवळ आहे की पाकिस्ताननी आर्टिलरी गन्स जर फायर केल्या तर ते विमान फायनलवर असताना त्याच्यावर पडू शकतात. त्यामुळे तोही एक ॲडिशनल धोका आहे. त्यांच्या झोन मध्ये गेलं का ते डायरेक्ट मिसाईल त्यांच्या झोनमध्ये नाही, आपण या धावपट्टीवर आपल्याच सीमारेषेच्या आत असूनही ते हमला करू शकतात, इतकं ते जवळ आहे. बर. आणि असं 1999च्या त्या चकमकीत थोडं घडलं होतं. कारगिलच्या जवळ काही हेलिकॉप्टर उभे होते, तर त्यांनी त्याचा मारा करून ते ग्राउंडवरच 1-2 लाख क्षती पोचवली होती. ओके. म्हणून ते अजून डेंजरस आहे. असो, जर ही परिस्थिती कळली असेल तर 2001 मध्ये मी सगळं त्याचं कसं उतरवायचं विमान, धावपट्टीचं रिपेअर वर्क झाल्यानंतर ठरवलं आणि एप्रिल 2001 मध्ये मी तिथे विमान सर्वप्रथम उतरवलं, जवळजवळ 10-12 वर्षानंतर. ओके. ते झाल्यानंतर मग काही दिवस अजून काही त्याचे रिपेअर वर्क करायचे होते. ते झाल्यानंतर 19 फेब्रुवारी 2002ला त्या धावपट्टीचं उद्घाटन करण्याचं ठरलं. ओके. शिवजयंतीला. शिवजयंती तुम्ही मेन्शन केलं, एक चांगली गोष्ट आहे, कारण त्या दिवशी माझा दुसरा जन्म झाला आहे. ते कसं ते आपण पुढे पाहूच. त्यामुळे शिवजयंतीचं महत्त्व महाराष्ट्रात तर खूपच आहे, पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप जास्त आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तर गोष्ट अशी झाली की एअरफोर्सचे जे वेस्टर्न एअर कमांडचे म्हणजे पश्चिमी कमांडचे सर्वात मुख्य होते, त्यांना ती धावपट्टी इनॉग्रेट करायची होती. ओके. हे लोक फायटर पायलट असतात आणि आपण बोलतोय ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टबद्दल बोलतोय. ओके. फायटर फ्लाईंग आणि ट्रान्सपोर्ट फ्लाईंग वेगळं असतं. बर. असं नाही की फायटर आलं की तुम्ही ट्रान्सपोर्ट फ्लाईंग करू शकता. प्रत्येक टाईप फ्लाय करण्याचं कला वेगळी असते. ओके. पण मी वैमानिक प्रशिक्षक आहे, ओके. म्हणजे इन्स्ट्रक्टर आहे. त्यामुळे मी कोणालाही इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, पण अशा कठीण जागी साधारण करून आम्ही ट्रेनिंग करत नाही. पण त्यांना इनॉग्रेशन करायचं होतं, त्यांनी ठरवलं की ते कॉकपिटमध्ये बसतील. अच्छा. म्हणून ते डाव्या सीटमध्ये बसले, मी उजव्या सीटमध्ये बसलो. आम्ही जेव्हा इन्स्ट्रक्शन करतो तेव्हा उजव्या सीटमध्ये करतो. अच्छा. आणि निघालो. दिल्लीहून उड्डाण झालं, लेहवर आलो. लेहहून डावीकडे वळलं की कारगिल येतं. बरोबर. तिथून आम्ही जात असताना अचानक थोड्या वेळाने मला अशी कल्पना आली की कारगिल यायला हवं होतं, पण ते काही दिसत नव्हतं. कारण काय, तिथलं हवामान थोडं खराब असतंच आणि त्यावेळी फेब्रुवारीचा महिना, सगळीकडे बर्फ पडलेला असतो. त्यामुळे खाली पांढरं आणि वर थोडं जर ढग बिघाले तर वरही पांढरं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे हे कळत नाही की होरायझन कुठे आहे.
कम्प्लीट व्हाईट आउट. व्हाईट आउट म्हणतात त्याला. बरोबर आहे तुमचं म्हणणं, व्हाईट आउट म्हणतात. कारण काय, खाली पांढरं वर पांढरं, तर पांढऱ्या अशा या गोळ्यातच तुमचं विमान जात आहे बरं. असा आपल्याला भास होतो. म्हणून मग विमान सरळ आहे की वळलेलं आहे की काय हे कळत नाही, कारण रेफरन्स पॉईंट राहत नाही. बरोबर. त्या दिवशी इतकं वाईट नव्हतं, ठीक होतं. पण काय झालं, आम्ही जात असताना आता कारगिलकडे वळायची वेळ आली असं मला वाटत असताना अचानक धडाम आवाज आला. धडाम आवाज आला आणि त्या आवाजाबरोबर आमच्या कॉकपिटमध्ये जिथे आम्ही पायलट लोक बसतो तिथे सगळ्या वॉर्निंग सुरू झाल्या. म्हणजे लाल लाईट फ्लॅश व्हायला लागले आणि इंग्लिशमध्ये वॉर्निंग सुरू झाली की फायर फायर फायर. मग मी अवलोकन केलं की काय झालं असावं. आत बघितलं तर पाहिलं की माझं उजवं इंजिन याला आग लागली होती. बरं. ती कशी लागली, काय लागली हे विचार करायला वेळ नसतो. याला आम्ही रिॲक्शन इमर्जन्सी म्हणतो. म्हणजे झालं की तात्काळ पटापट पटापट करायचं आणि ती आग विझवायची. विमानामध्ये काय असतं, आतच विमानाच्या अशी कधी आग लागली तर फायर एक्सटिंग्विशर्स असतात, त्याची बटणं आत असतात. पण इंजिन सुरू असताना ते फायर गेलं तर सगळं ते फायर एक्सटिंग्विशर बाहेर हवेत उडून जाईल. म्हणून ते इंजिन बंद करावं लागतं. आता हे 2 इंजिनचं विमान होतं. उजव्या याच्यात आग लागली म्हणून मी इंजिन बंद केलं. सगळ्या ज्या आमच्या ॲक्शन असतात पटापट सगळ्या ॲक्शन केल्या. आग विझवायचा प्रयत्न केला, फायर एक्सटिंग्विशर फायर केलं आणि आमचा जो फ्लाईट इंजिनियर असतो त्याला मागे जाऊन म्हटलं, जाऊन पहा आग विझली की नाही. तोपर्यंत मी डावीकडे वळलो, सगळ्या ॲक्शन घ्यायला लागलो. किती लोक होती त्यावेळेस साधारण? कुठे विमानात? हां. विमानात मी तुम्हाला सांगितलं आमचे वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख डाव्या सीटवर बसले होते. मागे माझे को पायलट, फ्लाईट इंजिनियर, नॅव्हिगेटर, बाकी काही VVIPचे जे लोक असतात सहाय्यक वगैरे ते सगळे होते. असे आम्ही 10-12 लोक होतो. ओके. तर विमान मी डावीकडे वळवलं आणि याला सांगितलं इंजिनियरला, बघ आग विझली का. तर तो धावत आला आणि म्हणे अजून काही आग विझली नाही. पण तो जेव्हा जात होता तेव्हा मी जे इंधन सप्लाय करतं इंजिनला त्याचे स्विच ऑफ करून टाकले होते. त्यामुळे मला माहिती होतं की फायर एक्सटिंग्विशर फायर केलं आहे, ते बंद केलं आहे, तर आग विझली असेल. म्हणून मी त्याला परत पाठवलं. तेव्हा यावेळी जो खबर घेऊन आला ती आनंदाची होती की आग विझली. आग विझलेली आहे. कारण आग इंजिनहून विमानाच्या पंख्यावरही पसरली होती. पण मी डावीकडे वळत गेलो. आता प्रेक्षकांना ही गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की 2 इंजिन विमान हिमालयात चालवत असताना साधारण आम्ही 24,000 फुटावर चालवतो. 24,000 फुटाच्या वरच चालवावं लागतं, कारण काही पहाड 23,000 फुटाचे आहेत. बापरे. पण एक इंजिन निकामी झाल्यावर एका इंजिनवर इतकी उंची सांभाळता येत नाही. विमान खाली खालीच येतं. तर आता मला 2-3 डिफिकल्टीज होत्या. नंबर 1, आग विझवली ती मी झालं. आता विमानाला अशा जागून आम्हाला न्यायचं होतं, म्हणजे 2 पहाडांमध्ये थोडी जागा असते, व्हॅली असते. तसं आमचं इमर्जन्सी प्रोसिजर असतं की त्या व्हॅलीतनं जाऊन कुठेतरी एका जागी लँड करायचं. तर मी ठरवलं, आता कारगिलला लँड करणं शक्यच नव्हतं. मी सांगितलं पहिलेच का कठीण असतं, पर्वतरांगांनी वेढलेलं असतं, एका इंजिनवर शक्यच नव्हतं. म्हणून मी ठरवलं की विमान लेहला घेऊन जायचं. बरं. 31 मिनिटं मी फ्लाईंग केलं आहे. हा सुद्धा सर्वप्रथम त्या एरियात झालेली गोष्ट आहे. कोणाचंही आत्तापर्यंत इंजिन फेल्युअर झालं नव्हतं किंवा कोणीही इतक्या दुरून 30 मिनिटं फ्लाय करून हिमालयात विमान सुखरूप आणलं नव्हतं. पण आम्ही लेहला आलो. 31 मिनिटं फ्लाय केल्यावर विमान उतरवलं जमिनीवर. आता गमतीची गोष्ट ही आहे, प्रेक्षकांच्या मनात असेल की आग लागली कशी, झालं काय. तर हवेत असताना आम्हाला असं वाटलं की कोणता तरी पक्षी येऊन आदळला इंजिनावर. बरोबर. तर पक्षी असे इंजिनावर आदळले तर ते निकामी होतं, त्याचे पाईपलाईन बस्ट होतात आणि ते आग लागायची शक्यता असते. तर असं समजून आम्ही सगळ्या ॲक्शन केल्या आणि लेहला येऊन विमान उतरवलं. विमान उतरवून जेव्हा जिथे विमान उभं करतात त्याला डिस्पर्सल असं म्हणतात, तिथे उभं केलं.
दुसरं इंजिन जे सुरू होतं ते बंद केलं. सिंगल इंजिनवर विमान उतरवणं हे फार कठीण गोष्ट असते आणि लेहची उंचीच 10,000 फूट आहे. 10,000 फुटावर 2 इंजिननी लँड करणं कठीण असतं. इथे मी एका इंजिननी त्या विमानाला तिथे आणलं होतं. तरी उतरल्यावर मी पाहायला गेलो की बाबा पक्षी लागला तो कसा लागला, काय लागलं. आश्चर्याची गोष्ट तेव्हा आम्हाला कळलं की तो पक्षी नव्हताच. मग पाकिस्तानचं एक क्षेपणास्त्र मिसाईल आणि त्यालाही स्ट्रिंजर मिसाईल असं म्हणतात. ते असं खांद्यावर ठेवून ते फायर करतात. अच्छा. ते लागलं असावं अशी शक्यता निर्माण झाली, पण ते पक्षी लागल्यामुळे झालेलं नुकसान नव्हतं हे नक्की ठरलं. ओके. त्यामुळे मग सगळ्या संस्थांमध्ये जसं चौकशी होते तशी चौकशी समिती नेमल्या गेली. आता माझ्याबरोबर वेस्टर्न पश्चिमी कमांडचे मुख्यच होते. बरोबर. त्यामुळे मग पण मी विमानाचा कप्तान होतो. जसं बोटीचं असतं की बोट क्षतिग्रस्त झाली तर बोटीचा कप्तान बोटीबरोबर जातो जर बुडलं तर, तसंच विमानाचं आहे. सगळी जबाबदारी किती मोठा अफसर असो जबाबदारी विमानाची कॅप्टनवर असते. त्यामुळे माझी जबाबदारी होती. चौकशी झाली, सगळं झालं, पण शेवटी असं लक्षात आलं की अगदी बॉर्डरवर विमान उड्डाण करत असताना पाकिस्तानी क्षेपणास्त्र आमच्यावर दागण्यात आलं की 2002 मध्ये जर मी ते विमान वाचवू शकलो नसतो, ओके, विमानाची मजबूती, आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आणि देवाची कृपा या 3 गोष्टींनी मिळून ते विमान मी सुखरूप उतरवू शकलो. म्हणून कारगिल 2 हो झालं नाही याच्यासाठी आपण अतिशय आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण युद्ध कोणालाच नको असतं. बरोबर. त्यात नुकसान होतं. म्हणून 1999 नंतर 2002 मध्ये काय झालं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, पण काय असतं तुमच्या प्रेक्षकांना तिथे काय परिस्थिती आहे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत काय पुढे आपण जाऊ शकत नाही. हा असा इतिहास आहे. तर आता मी बेसला येतो. खूप प्रसंग सांगताना अंगावर काटा आला. खरं प्रत्येकाला पायलट व्हायचं असतं, लहानपणापासून स्वप्न असतं प्रत्येकाचं. तुमची ही जर्नी त्याची नक्की सुरुवात कशी झाली? चीफ एअर मार्शल पर्यंत एक मराठी माणसाचं जाणं आणि ते पद भूषवणं, त्याची जर्नीची सुरुवात कुठून झाली? खूप मजेदार किस्सा आहे. वैमानिक सगळ्यांना व्हायचं असतं. तुम्ही जे म्हटलं ते बरं खरं आहे. सगळ्यांची स्वप्न असतात. वर विमान बघितलं आकाशात, एक अट्रॅक्शन वेगळंच आहे त्याचे जे आकर्षण असतं विमानाचं, आणि भारतात तर ते अजूनही अबाधित आहे. बरोबर. आणि तुम्हाला एक स्पष्टपणे मी सांगतो की कमर्शियल फ्लाइंग म्हणजे जे व्यावसायिक फ्लाइंग असतं, जे एअरलाइन्स वगैरे करतात ते, आणि वायुसेनेचं फ्लाइंग याच्यात जमीन आसमांतराचा फरक आहे. कारण व्यावसायिक वैमानिक हा जागा 1 वरून जागा 2 वर जातो, स्ट्रेट अँड लेवल फ्लाय करतो, सरळ सरळ सिम्पली फ्लाय करतो. आमचे म्हणजे विविध रोल असतात. कधी बॉर्डर जवळ जातो, कधी कुठे जातो, है ना. तुम्ही लिहिलाय दॅट ऑड इंजिनियर, त्याच्यावरून मला सांगावंच वाटतं तुम्हाला, तुम्ही आज एका दॅट ऑड पायलटला बोलवलाय. आलं लक्षात? ते असं इतकं वेगळं आहे फ्लाइंग. बरोबर. एक दॅट ऑड इंजिनियर एका दॅट ऑड पायलटशी बोलतोय हे मी तुला सांगू इच्छितो. तर मी तुम्हाला सांगत होतो, जरा गमतीदार किस्सा असा आहे की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला डिफेन्स फोर्सेसचं अट्रॅक्शन होतंच, याच्यात काही शंका नाही. पण मी आर्मी विंग NCC मध्ये होतो. बरं. आणि मग जेव्हा कॉलेजला गेलो, माझं BSc करत होतो, तेव्हा मी आर्मी विंग NCC मध्ये होतो. ओके. आणि तेव्हा एअरविंग होता अवेलेबल, पण माझ्या कॉलेजला नसल्यामुळे मी शिकलो. आणि तेव्हा माझं काही असं पक्कं झालं नव्हतं की याच क्षेत्रात डिफेन्समध्ये जाईन, पण कुठल्याही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काय निवडीन याचं काही नव्हतं. पण जसं सगळ्यांना वैमानिकाचं हे असतं, मलाही जेव्हा फॉर्म भरला मी, तेव्हा मलाही वाटलं की नाही मीही पायलट होईल. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं कठीण असतं. काय असतं, पायलट ट्रेनिंग हे कठीण का असतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणीही पायलट बनू शकतो. प्रत्येकाला असं वाटतं की पायलट व्हायचे, पण हे खूप अवघड असतं, हे जीवाशी खेळण्यासारखंच असतं, आणि ते कसं व्हायचं? तर तसं ते
जास्त म्हणजे नाहीच असं मला म्हणता येईल. जीवाशी खेळ वगैरे असं नाही आहे. पण एक तर खर्च फार असतो. दुसरं, विमान व्यवसाय हा तुम्हाला अतिशय सतर्क राहून करावा लागतो. हम्म. कारण रोज त्याच्यात विविध बदल होतात. हवामान बदलतं, बरोबर विमानात जे ट्रॅफिक वगैरे असतं हवेत ते वेगळं असतं. बरोबर बरेचदा जे तुम्ही इक्विपमेंट वापरता, इलेक्ट्रॉनिक, एव्हिओनिक्स, त्याच्यात फार लवकर लवकर बदल होतात. बरोबर तर जन्मभर तुम्ही अभ्यासच करत असता असं म्हटलं तर अवघड होणार नाही. पण जर वैमानिक व्हायचं असलं तर मी जसं म्हटलं कोणी होऊ शकतं. पण काय असतं, इतकं खर्चिक आहे की असं ठरवून दिलं असतं. एअरफोर्समध्ये तर ठरवलेलं आहे, नेव्ही आर्मीमध्ये, की तुम्हाला 6 तास मिळतील विमान उड्डाणाचे. त्यात तुम्ही इतके प्रवीण झाले पाहिजे की तुम्हाला एकट्याला जाऊन विमान उतरवता आलं पाहिजे. तर त्या 6 तासात जे जे लोक करू शकतात ते वैमानिक, जे करू शकत नाही ते बाहेर. सिम्पल आहे. पण तुमच्याजवळ पैसा आहे तर तुम्ही 1000 तास करत राहा, कधीतरी वैमानिक बनालच. पण तसा पैसा कोणाजवळ नसतो आणि तसं लाभ. पण आजकाल ज्यांच्याजवळ आहे ते तसं करतात. आर्मीमध्ये पण पैसा लागतो. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीमध्ये एव्हिएशन सुरू झालंय आता. ओके. पण सो तिथं पैसे भरून नाही नाही नाही, तिन्हीमध्ये तेच आहे. 6 तासात तुम्हाला जमलं तर ठीक, नाही तर नाही. त्यामुळे सगळं लवकर लवकर शिकावं लागतं. ओके. त्यामुळे मला असं बऱ्याच लोकांनी सांगितलं तुला बॅकग्राऊंड नाही आहे, असं आहे, तसं आहे, जाऊ नको वगैरे. तरी मी गेलो. कारण माझं एक माझा जो स्वभाव धर्म आहे की कोणची गोष्ट करायची म्हणजे मी त्यात फुल्ली कॉन्सन्ट्रेट करतो आणि कशी नाही जमणार अशा ईर्षेने करतो. माझा प्रवास काय अगदी सुखकर होता अशातला नाही. पहिलं विमान आमचं जे होतं जरा कठीण होतं. त्याचं म्हणजे काय म्हणता येईल, त्याच्यात टेल व्हील असतं. बाकी सगळ्या विमानांना नोज व्हील असतं. टेल व्हील असलं की जास्त डिफिकल्ट असतं. ट्रेनर होतं ते HT2. त्यात मी जवळजवळ नापास होण्यापर्यंत पोचलो होतो. पर्यंत मग 2 एक्सटेन्शन मिळाले आणि मी तो भाग क्लिअर केला. ओके. मग भीती नव्हती असं नाही, पण त्याच्यानंतर माझं सगळं सुरळीत झालं आणि मी ट्रान्सपोर्ट फ्लाईंग हे असं निवडलं. ओके. जसं तुमची ही जी जर्नी होती त्यात तुम्ही मोस्टली काम हिमालयन ॲडव्हेंचर इथं तुमचं जास्त होतं, म्हणजे पूर्ण जम्मू, लेह वगैरे ह्या साईडला तुम्ही जास्त होतं. सर, किती अवघड असतं तिथलं जीवन, तिथलं फ्लाय करण्याचं, म्हणजे फ्लाईंग करण्याचं पण आणि राहण्याचं पण, म्हणजे सर्व नॉर्मली जे राहतात. हिमालयात मी फक्त उत्तरेच्या हिमालयातच काम नाही केलं आहे. तर माझी पहिली पोस्टिंग जी होती, म्हणजे मी वैमानिक बनलो आणि जेव्हा पहिले गेलो तर उत्तर पूर्व भागात माझं पोस्टिंग झालं. ओके. म्हणजे दिब्रुगड आणि तिनसुकिया आहे, त्याच्यामध्ये एक छबुआ म्हणून जागा आहे, नॉर्थ ईस्ट. तिथे माझं पोस्टिंग झालं. तिथल्या हिमालयन रेंजेसमध्ये आणि उत्तरेच्या हिमालयन रेंजेसमध्ये फरक एवढाच आहे, उंचीचा. उत्तरेत पर्वतरांगा उंची जवळजवळ 23,000, 23,500, 22,000 अशी आहे. इकडच्या भागात म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये साधारण 10,000, 12,000, 15,000, 16,000 अशी आहे. तरी पण ती जास्त. पण फ्लाईंग दोन्हीकडे बदलतं. ओके. म्हणजे डिग्री ऑफ डिफिकल्टी, तिथे हवामान दोन्हीकडे वेगळं असतं. मी जसं पहिलेच सांगितलं, फ्लाईंगमध्ये हवामान रोज जवळ बदलतं. त्यामुळे आज केलेलं फ्लाईंग उद्या तसंच असेल असं नाही. ओके. तर माझं सुरू हिमालयाशी संबंध माझा आला अगदी पायलट ऑफिसर पासून, म्हणजे पहिल्या रँक पासूनच हिमालय. तिथे एक जुनं विमान ऑटर म्हणून मी चालवायचो, कॅनेडियन विमान होतं ते. तिथे जवळजवळ 5 वर्ष मी नोकरी केली. नंतर मी साधारण सपाट प्रदेशातच काम केलं, जसं आग्रा वगैरे वगैरे इत्यादी. पण 2001 जे मी तुम्हाला किस्सा सांगितला, तिथून माझं हिमालयाशी उत्तरेच्या संबंध प्रस्थापित झाला. ओके. आणि पहिलाच झटका मिळाला ते तुम्हाला कारगिल पहिले सुरुवातीच्या दिवसांमध्ये. हिमालयाचं बोलताना असं सांगावं लागेल तुम्हाला की हिमालयात जितकी आपली फौज आहे त्याला रसद पोचवणे हे सगळं विमानाने होतं. ओके. म्हणजे तुम्ही आणि चंदीगड ज्याचा मी पहिले उल्लेख केला होता, तुम्हाला आठवत असेल तर, चंदीगड त्याचा सर्वात महत्वाचा दुवा आहे. ओके.
जी काही रसद उत्तरेला पूर्ण पोहोचवल्या जाते ती चंदीगडहून पोहोचवल्या जाते. राशन म्हणजे आपलं रसद म्हणजे राशन, अम्युनेशन, कपडे, लत्ते, केरोसिन का ते मी तुम्हाला पुढे सांगेन. म्हणजे तेल, ते घासले तेल का लागतं तेही सांगेन. तर आपण पहिले हवेत उड्डाणासाठी किती कठीण आहे याच्या पहिले ते तिथे जवान जे राहतात त्यांना किती कठीण आहे हे बघू. हां. तर हे जवान अगदी छोट्या छोट्या पोस्टवर पण राहतात. म्हणजे पाकिस्तान बॉर्डरवर अगदी एका पर्वताच्या टोकावर 10 सैनिकांची तुकडी बसलेली असते, जिथे रस्ता नाही, रेल्वे नाही, पायवाट एक असते, तिथे जाऊन बसतात 2 महिने. काही तिथे ज्या धावपट्ट्या आहे, म्हणजे मी माझं कार्य सुरू करायच्या आधी ज्या धावपट्ट्या तिथे होत्या 2 फक्त, एक ले आणि दुसरी थॉईस म्हणून जागा आहे. बर. बाकी मग या छोट्या छोट्या पोस्ट आहे, तिथे सामान पोचवायचं कसं? कारण ते लोक जमिनीवर म्हणजे 16,700 फुटावर बसलाय, कोणी 20,000 22,000 वर बसलाय, कोणी आणि अशा पर्वताच्या टोकावर. मग तिथे रसद पोचवायची कशी? तर काही तर रसद हेलिकॉप्टरनी जाते. ते वर जातात, तिथे होवर करून सामान सोडून देतात, त्यांना मिळतं. पण अगदी टोकावर बसला असेल तर ते सामान घसरून खाली गेलं तर त्यांना ते परत आणता येत नाही, म्हणून खूप ॲक्युरेटली करावं लागतं. काही जागी जसं सियाचन ग्लेशियरवर त्यांनी काय केलं आहे, एक झोन बनवला आहे, ड्रॉपिंग झोन. सगळं पांढरं, म्हणजे सगळं स्नोच. बरोबर. काही दिसत सियाचन म्हणजे ग्लेशियर म्हणजे सगळं पांढरं. तर तिथे लाल रंगाच्या यांनी जिथे खाई बी नाही आहे अशा जागी ते एक लांब जागा बनवतात आणि तिथे ऑरेंज पॅराशूट लावून ठेवतात. आम्ही विमानातनं जातो, विमानाचं मागचं दार उघडतो आणि रसद अशी फट्ट्यांवर ठेवलेली असते आणि त्याला खाली रोलर असतात. तर ते सामान ढकलल्या जातं आणि त्याला वर पॅराशूट लावलेलं असतं. तर बरोबर नेम घेऊन त्या जागेवर आलं की ते सामान सोडल्या जातं आणि ते तिथे जाऊन पडतं आणि मग ते लोक उचलून घेऊन जातात. असं त्यांचं जीवन वर्षभर, त्यांना असं अन्नधान्य आणि म्हणजे ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत त्यांना असं हवेतनं मिळतं. अशा अवघड ठिकाणी आपले जवान हे करतात. तर तिथे जर आपले जवान नाही म्हणजे तिथं नाही ठेवले आपण, तर तिथूनच लोक येऊ शकतात. अर्थातच सेशनवर आपण कब्जा का घेतला हेच कारण होतं. कारण पहिले डिमार्केशन नीट नव्हतं आणि त्यांचे लोक टुरिझमसाठी वापरायला लागले, ते पाकिस्तानी सैनिक यायला लागले, सगळं झालं. सीमारेषा यांचं रक्षण करणं किती महत्वाचं आहे. सावरकरांनी आपल्याला स्वतंत्रता मिळालं नाही त्याच्या आधी सांगून ठेवलाय. मला त्यांनी जे म्हटलं आहे त्याचं फार महत्त्व वाटतं आणि मी इथे त्या सांगू इच्छितो. 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि नुसत्या सांगितल्याच नाही, स्वतंत्र झालो आपण तेव्हा नेहरूंना त्यांनी पत्राद्वारे कळवल्या की काही करून या 2 गोष्टी नक्की करा. नंबर 1, आपल्या सीमारेषा ज्या आहेत त्यांना सुरक्षित करा, त्यांना रेखांकित करा आणि इंटरनॅशनली त्यांना अप्रुव्हल द्या. आपण ते केलं नाही म्हणून चायना बॉर्डरला हे जे गलवान सगळं भानगड होते आहे, 62 युद्ध, 65 युद्ध, आत्ता जे झालं गलवानला, ते त्याच्यामुळे झालं. आपण इतकी वर्ष बरोबर सीमेचं आखणं केलं नाही, मार्किंग केलं नाही. म्हणून काय आहे, यात फरक आहे, प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे. पाकिस्तान बरोबर जी आमची सीमारेषा आहे त्याला LOC म्हणतात, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. बरोबर. आणि चीन बरोबर जी आपली सीमारेषा आहे त्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतात. काय फरक? लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे इंटरनॅशनल दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे की ही लाईन आम्ही पार नाही करणार, ती लाईन ते पार नाही करणार. बरोबर. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये असं आहे की कधी ते थोडे पुढे येतात, म्हणून तुम्हाला ही न्यूज ऐकायला आहे त्यांनी, कधी आपण पुढे जातो, मध्ये बफर ठेवलाय तो कधी टेक ओव्हर करतात. म्हणजे जो घेईल त्याची ती जागा, असं थोडी फ्लुइडिटी ठेवली आहे तिथे, त्याच्यात कन्फ्युजन आहे. तर म्हणून मला सावरकरांचं ते
स्टेटमेंट अजूनही आठवतं. ह्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलला कोण रिस्पॉन्सिबल आहे? अर्थातच आपलं स्वतंत्रतेनंतर आपण तिकडे चीन बॉर्डरला लक्षच दिलं नाही. ती एक मोठी चूक आहे. ते पुढे येईल. माझ्या जीवनात जे मी कार्य केलं आहे ते जवळजवळ 45 वर्षांनी केलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर 45 वर्ष आपण काय करत होतो हा प्रश्न सगळ्यांनीच आपापसात विचारावा आणि उत्तरं सापडायला लागतील. पण असो, ते आपण त्याच्यावर बोलूच. तर आपण बोलत होतो सध्या हिमालयाबद्दल किती कसं. आवड होतं फ्लाइंग. तर हिमालयात ग्राउंड पोझिशन मी तुम्हाला सांगितली. जवानांची स्थिती अतिशय हे आहे. तर त्यांना रसद फक्त विमानाद्वारे, म्हणजे एरियल ब्रिज बनलाय. कुठून? चंदीगड ते नॉर्थ, पूर्ण उत्तर क्षेत्रात, अगदी लडाख, पूर्ण चायना बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर, सगळीकडे. आता आपण वैमानिकाला काय काय चॅलेंजेस आहे ते बघू. तेही तेवढेच इम्पॉर्टंट आहे. पण चंदीगडमध्ये जो वैमानिक असतो आणि हे काम करतो त्याला ही कल्पना असते की एक दिवस त्यांनी उड्डाण नाही भरलं तर तिथले जवानांना त्रास होणार आहे. ते उपाशी राहणार आहे किंवा त्यांचं बरं नसेल तर त्यांना औषध नाही मिळणार आहे. इवन त्यांना आलेली पत्र त्यांना मिळणार नाही आहे. त्यामुळे वायुसैनिक जे तिथे काम करतात ते खूप डिवोटेड असतात की जर वेदर खूप खराब नसेल तर गेलंच पाहिजे. सकाळी सूर्योदयापूर्वी काम सुरू होतं. कारण हिमालयात आता वातावरण कसं असतं हे आपण बघू. तिथे जे हवाचा प्रवाह आहे तो कधी कधी 160 किलोमीटर पर आवरनी वारे वाहतात. 160, कधी 100, कधी 120. त्यामुळे 12-12:30 नंतर तिथे टर्ब्युलन्स होतं, म्हणजे विमान असं फेकल्या जातं. बरोबर. म्हणून 12-12:30 नंतर तिथे काम होत नाही. मग एवढ्या सकाळी सूर्योदयापासून इथपर्यंत जास्तीत जास्त रसद पोचवायची म्हणून सतत 24 तास त्याची तयारी असते. चंदीगड एवढंच करतं. आता विमान जर 6:30ला उडवायचं किंवा 6ला उडवायचं तर त्याची रखरखाव जवळजवळ 2 तास आधीपासून सुरू होतो. पायलटचं ब्रीफिंग 2 तास आधीपासून सुरू होतं. तर तुम्ही विचार करा की वायुसेनेचे सगळे जे रखरखाव करतात ते आणि पायलट्स जवळजवळ 3:30 पासून आपलं काम सुरू करतात. आणि हे अहोरात्र 24 तास 7 दिवस 365 दिवस सुरू असतं. बापरे. आणि याबद्दल जास्त बोलल्या जात नाही. पण चंदीगड एक लाईफलाईन आहे आपल्या उत्तर क्षेत्राची, हे मी तुम्हाला. आता पायलटना चॅलेंजेस काय हे तर मी तुम्हाला बेस्ट सांगितलं. पायलटना चॅलेंजेस हवामानामुळे, विशिष्ट पहाडांच्या उंचीमुळे. कारण त्या पहाडांच्या उंचीपेक्षा जास्तच उंची ठेवायची. बरोबर. आणि कारगिलचं सांगताना मी तुम्हाला सांगितलं, माझं एक इंजिन गेल्याबरोबर काय करावं लागलं, आपत्कालीन मार्ग, म्हणजे 2 डोंगरांच्या मधून वाट काढत, आणि मग ते तेवढं डिस्टन्स पाहिजे, बरोबर, तेवढी जागा पाहिजे, ती नसते. ते एक चॅलेंज. दुसरं, बॉर्डर क्रॉस नाही करायची, त्याचं चॅलेंज. कारण हे सैनिक अगदी बॉर्डरवर बसलेले असतात. तर विमान उडवताना आपल्या हद्दीत राहून त्यांना सामान पोचवायचं. त्यात रात्रीची वेळ. रात्री करतच नाही हे. रात्री आम्ही करूच शकत नाही. सूर्योदय ते दुपारी 12:30-1 बस. रात्री उड्डाण तिथे शक्यच नाही. ठीक आहे. तर अशी ही हिमालयात परिस्थिती आहे. आणि अशा स्थितीत जवान राहत आहेत, अशा स्थितीत पायलट कार्य करत आहेत. आणि ह्यात लढाई करायची किंवा हे करायची ते तर त्याच्यानंतर इथं जगण्यासाठीच लढाई आहे. आणि प्लस काही बॉम्ब चालतात, काही गोळे येतात, काही आर्टलरी फायर होते, त्यालाही तोंड द्यायचं आणि त्यांना धरून ठेवायचं तिथेच आहे त्या जागी. त्यामुळे सियाचीन ग्लेशियर म्हणूनच म्हणतात ना, जगातलं सर्वात मोठं उंच युद्ध क्षेत्र आहे ते, जिथे तापमान 0 ते -50 पर्यंत जातं. सर, तुम्हाला तिथं काम करताना असं काय एक इमोशनल आठवतं? एक इमोशनल किस्सा? एकदा असंच जवळजवळ 4-5 दिवस वातावरण खराब होतं आणि पाकिस्तानच्या तिथून थोडं फायरिंग झालं होतं. त्यात आपल्या काही जवानांना डोक्याला, पोटाला अशा मार लागला होता.
तर रविवार होता, आम्हाला कळवण्यात आलं की असं असं झालं आहे. तर त्याला आम्ही कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन म्हणतो. कॅज्युअलिटी झाल्या तर त्यांना इव्हॅक्युएट करायचं, कारण तिथे ते नीट करूच नाही शकत. ऑपरेट 10-12 हजारावर काय फॅसिलिटीज आहेत, मिनिमम आहे, पण यांचं तर ऑपरेशन पाहिजे. आणि आणणार कसं त्यांना बाहेर? फक्त विमानाने आणू शकता. तर अशाच एका रविवारी मला कॉल आला की असं असं झालं आहे आणि जवळजवळ 8 ते 10 सैनिकांना इमिजिएटली बाहेर काढायचं. प्रथम मी पाहिलं की वातावरण कसं आहे. त्या दिवशी नशीब साथ देत नाही असं दिसत होतं. वातावरण अतिशय खराब होतं. म्हणजे काय होतं, 20-24 हजारावर एक ढगांचा लेअर होता. जर त्याच्या खाली तुम्ही पाहू नाही शकले तर उतरणार कसं? तरी मग मीच स्वतः ती जबाबदारी घेतली, कारण मी सिनियर मोस्ट होतो. बरोबर लगे आणि मी गेलो, कारण हे अत्यावश्यक काम आहे. कोणाचे तरी प्राण वाचवायचे, पण विमानाला क्षती झाली नाही पाहिजे हेही पाहायचं आहे. त्याला आम्ही फ्लाईट सेफ्टी म्हणतो. फ्लाईट सेफ्टी खूपच महत्त्वाची असते. पण मिलिटरी कार्यात हे असतं, मी तुम्हाला प्रथम सांगितलं की व्यावसायिक, वैमानिक आणि भारतीय सेनेचा वैमानिक याच्यात हा फरक आहे. आता वातावरण खराब आहे, साधारण व्यावसायिक वैमानिक जाणारच नाही अशा वातावरण आहे, पण आम्हाला त्या लोकांना वाचवायचं असतं. म्हणून मी गेलो. तिथे गेलो, वाटेत दिसतच होतं की सगळं आच्छादित होतं, नॅव्हिगेशन करता येतं. पण जेव्हा मी पोचलो तिथे वर, आता मला डोळ्यांनी पाहावं लागतं, कारण पहाडात उतरताना पहाडात जाऊन टकरवाल तुम्ही जर आजूबाजू ते दिसलं नाही. ते त्या दिवशी दिसत नव्हतं, पण उतरायचं होतंच. त्यामुळे आम्ही वर गिरट्या मारावं लागलो. गिरट्या मारल्यावर थोडा ढगांचं असं बाजूला झालं आणि त्यातून मला ती विमान दिसलं. आता विमान जेव्हा तुम्ही वळवता आणि खाली उतरवता तसं एका छोट्याशा ह्याच्यातनं नाही होत, असं काही डाईव्ह नाही करत ते, त्याला एरिया लागतो. तरी मी त्या ओपन पॅचमध्ये विमान घातलं आणि हळूहळू खाली उतरवणं सुरू केलं, कारण मला कळलं पहाडाच्या बरोबर मध्ये आहे मी. खाली धावपट्टी दिसत होती आणि खाली गेल्यावर थोडं क्लिअर झालं. आम्ही विमान उतरवलं, इंजिन रनिंगच ठेवले, कारण पटापट या लोकांना जितक्या तुम्ही लवकर न्याल त्यांचं प्राण वाचायची शक्यता तेवढी जास्त. उतरलं खरं, तिथे गेलो, इंजिन सुरूच ठेवले आणि 8 जवानांना स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं. त्यांच्याबरोबर डॉक्टर जातो. तो डॉक्टर माझ्याजवळ आला आणि मला त्याने सांगितलं खूप कठीण परिस्थिती आहे. काहींच्या डोक्यात गोळी आहे, काहींच्या पोटात आहे, काहींच्या, आणि त्यांचं ब्लड प्रेशर वगैरे खूप फ्लक्च्युएट होत आहे. त्यांना सेडेटिव्ह देऊन, मॉर्फिन बिफिन देऊन थोडं शांत केलं आहे. पण त्यांचं काय असतं, मानसिकता मी तुम्हाला सांगितली. विमानाचा आवाज ऐकला की त्यांना आशा निर्माण होते की काहीतरी चाललंय. म्हणजे त्या अशा थोड्या बेशुद्ध अवस्थेत म्हणता येईल. त्यांना ही जाणीव होती काहीतरी आलाय, आता पण आपल्याला इथून नेण्यात येणार. बरं, ते आले, स्ट्रेचर वगैरे ठेवलं आणि अनफॉर्च्युनेटली परत तो जो पॅच होता तो बंद झाला. आता मी चढणार कसा हा प्रश्न आला. न्यायचं तर होतंच, इकडे इंधन कमी होत होतं, कारण तेवढंच घेतलं होतं आम्ही. जास्त माणसं घ्यायची असली तर इंधन कमी घ्यावं लागतं जस्ट जाण्या येण्याचं. तरी मी आलो, रनवेवर आलो आणि म्हटलं थोडा वेळ थांबू, होईलच काहीतरी. आणि नशीब बलवत्तर, त्या दिवशी 10 मिनिटात थोडं क्लिअर दिसलं. मी विमानाची उड्डाण करणार तेवढ्यात परत वरून ATC असतं, एअर ट्रॅफिक कंट्रोल, त्यांनी सांगितलं तुम्ही वर चढू नाही शकणार, थांबा थोडा वेळ. म्हणून मी परत विमान घेऊन डिस्पर्सलमध्ये घेऊन गेलो. तर डॉक्टर परत आले आणि त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकण्यालायक आहे. डॉक्टर म्हणाले या पेशंट्सना, या जवानांना कळलं आहे की आपण विमानात आहे, तर त्या सगळ्यांच्या तब्येती आशेमुळे ब्लड प्रेशर वगैरे स्थिरावत आहे. तर काही करून तुम्ही आज उड्डाण करा, म्हणजे वातावरण पाहायचंच आहे. त्यांनी हे सांगितल्यावर मला महत्त्व कळलं की किती महत्त्व आहे माझ्या या कार्याचं. म्हणून आम्ही परत रनवेवर गेलो. म्हटलं अजून 10 मिनिटं थांबू आणि करू उड्डाण. नशिबाने ते थोडं उघड झाली, आम्ही उड्डाण केली. चंदीगडला उतरवलं विमान, ॲम्ब्युलन्स वगैरे रेडीच होतं. त्या सगळ्या जवानांना, आणि वय काय त्या सगळ्या जवानांचं, ITBPचे काही होते,
काही आपले आर्मीचे होते. 18 ते 22 म्हणजे मुलंच की. मुलंच होतं. त्यांना ताबडतोब चंदीगड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तर हे कार्य मी रविवारी केलं. पण एक असं कार्य केल्यावर त्यांच्याशी ना मानसिक जवळीक होते एक, की आपण कार्य केलं, तुम्हाला असं वाटतं मी तर सगळा प्रयत्न केला, चला आपण जाऊन बघावं. म्हणून मी आणि माझी पत्नी त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो. आणि इथे सांगावंच वाटतं, म्हणून एका पायलटच्या जीवनात हा उच्च असा अनुभव असतो. मला त्या डॉक्टरनी अगदी तिथे येऊन सर्वात प्रथम सांगितलं की अगदी तुम्ही वेळेवर या पोरांना आणलं आणि सगळेच्या सगळे ऑपरेशन करून काढण्यात आलं आणि सगळे वाचले. वा. तर मी आणि माझी पत्नी त्यांना भेटायला गेलो, पण कोणालाही आम्ही हे नाही सांगितलं की तोच पायलट आहे जो मी आणलं. त्यामुळे पण ते आपापसात जे बोलत होते किंवा माझ्या पत्नीला सांगत होते ते हेच सारखे सांगत होते की जर वायुसेनेचं विमान नसतं आलं तर आम्ही आज दिवस हा पाहिला नसता. तर तुम्ही जेव्हा सांगितलं पहिला किस्सा, तेव्हा तुमच्यावरती चौकशी नेमण्यात आली. तुम्हाला भीती पण बसली असेल कदाचित की मिसाईल लागली, पुन्हा हे करू की नको. लोकांनी खूप चर्चा झाली या सगळ्यावरती. तरी पण तुम्ही तिथं थांबले नाहीत आणि एक DBO सारखे म्हणजे दौलत बेग ओल्डी अशा ठिकाणी तुम्ही पुन्हा कामाची सुरुवात केली आणि ते पण ह्या लेवलला. तर नक्की लोकांना माहीत नाही हे DBO काय. सर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? DBO हे उत्तर पूर्व लडाखमध्ये आहे. आणि त्याचं महत्त्व काय? महत्त्व तर मी सांगणारच, पण ते पहिले जॉग्राफिकल लोकेशन आपण बघूया. उत्तर पूर्व दिशेला म्हणजे बॉर्डरला चीनच्या हे आहे, नॉर्थ ईस्ट चायनाच्या. नॉर्थ ईस्ट. अक्षाई चीन जागा सगळ्यांना माहिती असेल, जे आपण चीनला बहाल केलं 1962च्या युद्धानंतर. तिथून पूर्वेला जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर दूर म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पासून. ओके. दक्षिण पूर्वेला 7 किलोमीटर दूर आणि काराकोरम पास जो आहे त्याच्यापासून एरियल डिस्टन्स 15 ते 20 किलोमीटर फक्त. अशा जागी ते बसलेलं आहे. आणि ते तसंच आहे जसं मी बाकी तुम्हाला पूर्वी सांगितलं. काय असतं, पहाडांमध्ये असे सपाट प्रदेश खूप कमी असतात. बरोबर. आणि धावपट्टी बनवायची तर तुम्हाला 4, 5, 10, 12 किलोमीटर जागा लागते. तर हे आणि दौलत बेग ओल्डी जवळजवळ 22-23 हजार फूट उंच पहाडांनी घेरलेला आहे. म्हणजे त्या पातेल्याचा बेस म्हणजे DBO धावपट्टी आणि बाजूचे काठ म्हणजे डोंगर माथे. आणि त्यात लाईन ऑफ ॲक्च्युअल त्यात लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. त्यात ती धावपट्टी कच्ची आहे. कच्ची म्हणजे त्याच्यात डांबर घातलेलं नाही, त्याच्यात सिमेंटचं हे नाही. तुमची फुटबॉल फील्ड असते ना, माती तशी आहे. ग्राउंड आहे म्हणजे थोडं ग्राउंड आहे साधं. कारण तिथे सामान कसं नेणार रनवे बांधायला? रोड नाही, रेल्वे लाईन नाही, विमानात काही एवढं रॉ मटेरियल तुम्ही नेऊ नाही शकत. म्हणून धावपट्टी आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती धावपट्टी कच्ची आहे, मी ते सांगितलं. त्यामुळे काय काय त्रास होऊ शकतो. नंबर 1, तुम्ही जेव्हा विमान उतरवता धूळ उडते. ते साधं तुमचं हेलिकॉप्टर जेव्हा खाली येतं तर कसे धूळ उडते हेलिपॅडवर, तशी धूळ उडते. दुसरं, छोटे छोटे दगड बिगड त्या प्रॉपेलरला लागतात. बरोबर. तिसरं, इंजिन पॉवर कमी होते. 16,700 फुटावर तुम्ही उडवताय विमान, उतरवताय. त्यामुळे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे 16,700 फुटावर जर विमान उतरवलं त्याच्यानंतर इंजिन बंद करता येत नाही, कारण ते प्राणवायूच्या अभावामुळे सुरूच करता येत नाही. ओके. ऑक्सिजन नसल्यामुळे ते सुरूच होणार नाही. त्यामुळे बंद करता नाही येत, ते सुरू ठेवावं लागतं. तसंच लोडिंग ऑफलोडिंग होतं. ओके. म्हणजे थोडक्यात काय असं म्हटलं तर चालेल, जगात असं विमानच बनलं नाही की जे 16,700 फुटावर उतरवू शकता. इथून सुरुवात झाली. दुसरं, तुम्हाला त्या पहाडांच्या मध्येच राहून उतरवायचं आहे. बरोबर आहे ना. आणि मोठे मोठे पहाड समोर आहे. उतरवताना जर काही विमानाला झालं
तर मस्ट लँड सिच्युएशन असते. एका हाईट नंतर बसवायचंच आहे विमान. काही खराबी झाली तर सोडून द्यायचं आहे तिथे विमान. हे होतं. तर हे झालं विमानाचं. झालं. तिसरी गोष्ट पॉलिटिकल विल. म्हणजे जे सरकार तिथे आहे ते करू इच्छितं की नाही. मी जसं सांगितलं, मी जवळजवळ 45 वर्ष 1962 मध्ये तिथे एकदा विमान उतरलं होतं, त्याच्यानंतर काही झालंच नाही. बापरे. कारण 62च्या युद्धाचं भूत मानेवर बसलं होतं भारताच्या. आपण चीनच्या सरहद्दीवर काही करूच इच्छित नव्हतो. म्हणजे थोडक्यात आपण तिथं हातच लावायचा प्रयत्न करत नाही. असं धोरणच केलं होतं आपण. मग तुम्ही म्हणाल तुम्हाला कशी आयडिया सुचली. त्याचीच गंमत आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना, सावरकरांनी जे म्हणून ठेवलं होतं ते मला परत परत आठवायचं की बाबांनो सीमारेषा. तर माझं मत असं पडलं की ही मी तिथे ड्रॉप करायचो पूर्वी जेव्हा फ्लाईट कमांडर होतो कारगिलच्या आधी. मी तिथे सीओ म्हणून आलो 2008 मध्ये. म्हणजे तुम्हाला सांगत होतो ना की ऑर्गनायझेशन रेकग्नाइज करतो तुम्हाला. माझा एवढा ऍक्सिडेंट झाला तरी जिथे माझा ऍक्सिडेंट झाला त्याच स्टेशनमध्ये मला कमांडिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आलं. आणि किती वर्षांनी 2002 मध्ये झालं. 2008ला मी तिथे पोहोचलो. 6 वर्ष. आणि तिथे मी माझ्या तेव्हा जो उच्च अधिकारी होता पश्चिमी कमानचा, त्याचं नाव होतं एअर मार्शल बॉर्बरा. नेतृत्व गुणात सर्वात बेस्ट माणूस. अनफॉर्च्युनेटली त्यांचा आत्ताच देहांत झाला 1-2 महिन्यापूर्वी. पण अतिशय उत्तम नेता. त्यांना मी त्यांच्या व्हिजिटमध्ये सांगितलं की मला इथे लँड करायचं आहे आणि त्याचं सामरिक महत्त्व खूप आहे म्हणून लँड करायचं आहे. आणि ते चांगले उत्तम नेते होते. माझा ॲक्सिडेंट झाला असला तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं तुम्ही करा. मग आम्ही कामाला सुरू केलं. धावपट्टीला थोडं घट्ट करायचं. म्हणजे विमान त्याचे टायर्स त्याच्यावर आदळल्यावर काही जास्त जमीन खराब होऊ नये. बरोबर. मग कसं करणार. रोड रोलर चालवणार कुठून आणणार. रोड रोलर तिथे पोचवणार कसं. बरोबर. तर हेलिकॉप्टरनी रोड रोलरचा तो मधला पोर्शन ड्रॉप करण्यात आला. आणि तिथल्या जवानांनी लाकूड घालून आपल्या हातानी लाकूड घातलं, असं एक स्टँड सारखं केलं आणि आपल्या खांद्याला बांधून ते कॉम्पॅक्ट केली पूर्ण एअरफील्ड. म्हणजे रोड रोलरचं काम जवानांनी समतल केलं. आणि 16,700 फुटावर तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची, मी जेव्हा चेक करायला जायचो 4 पावलं जर मी फास्ट चाललो, फास्ट म्हणजे नॉर्मल आपली, तर बेशुद्ध होऊन पडायचं. कारण तिथे ऑक्सिजन कमी आहे. जवळजवळ 45% ऑक्सिजन कमी आहे. नॉर्मल तुम्ही ब्रीथ करू शकत नाही. मास्क लावून ॲडिशनल ऑक्सिजन घ्यावा लागतो. मग हे जवान कसे करतात. मी एक्झॅक्टली ते तिथे त्याला ॲक्लिमटायझेशन म्हणतात. म्हणजे त्याची सवय करून घ्यायची. कमी ऑक्सिजनचं शरीराला सवय करून द्यायची. आणि ती टप्प्याटप्प्यात होते. पहिले लेहला जाऊन राहतात 10,000 फूट. मग सियाचनला जाऊन राहतात. सियाचनच्या तिथे बेस कॅम्प आहे 13-14,000 फूट. मग सियाचनला जाऊन राहतात 15-16,000 फूट. आणि मग DBOला जातात 16,700 फूट. तर ते जेव्हा तिथे जातात त्यांची शारीरिक क्षमता इतकी वाढलेली असते की आपण जिथे नॉर्मल, मी तर चंदीगडनं उड्डाण करायचो आणि तिथे उतरायचो. माझं काही ॲक्लिमटायझेशन झालेलं नसायचं. बरोबर. मी 4 पावलं जर जोरात चाललो तर मला बेशुद्ध व्हायचो. आयुष्यात. पण तिथले हे जवान रोड रोलर खिचून त्यांनी जवळजवळ 4 किलोमीटरचा रनवे सपाट करून टाकला. पाणी आणि तेल टाकून, धूळ नाही उडू म्हणून. अच्छा. कारण त्यांची फार इच्छा होती की ही धावपट्टी उपयोगात आणणं सुरू झालं पाहिजे. आता का. कारण पहिलं, जर त्यांना DBOहून लेहला जायचं तर ते पायी जायचे आणि पायी 15 दिवस चालावं लागायचं त्यांना. आणि ॲव्हरेज हाईट जिथे चालायचे ती 16,000 फूट. म्हणजे किती कष्टाचं ते काम असेल. आणि जर मी विमान उतरवलं तर त्यांना 20 मिनिटात मी लेहला आणलं असतं. 45 वर्ष लोकांनी हा विचार केला नाही की कोणी आजारी पडलं तर तो कसा बाहेर येईल. आणि हेलिकॉप्टर जास्त वजन तिथून उचलू नाही शकत कारण 16,700 फूटवर. म्हणून हे करायचंच होतं. सर, आता तुम्ही एवढं मोठं मिशन तुम्ही पार पाडत होते, तुम्ही मिशन सारखंच घेतलं होते.
कुठेतरी असा सेकंड थॉट यायचा की नाही झालं तर, जर आपण लँड करताना फेल झालं तर, तेव्हा तुमचं थॉट प्रोसेस काय होती? तुम्हाला एक वैमानिकाचं महत्वाचं म्हणजे सेनेच्या वैमानिकाचं एक गोष्ट सांगतो. आम्हाला प्रत्येक उड्डाण अशीच तयारी करावी लागते की त्याच्यात काहीतरी फेल होऊ शकतं. प्रत्येक उड्डाण अशीच असते की त्यात मेकॅनिकल काही खराबी होऊ शकते. तुम्ही इंजिनियर आहे, दॅट ऑड इंजिनियरला सांगतोय मी, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. मेकॅनिकल गोष्ट केव्हाही कधी खराब होऊ शकते. बरोबर. आमचा प्रयत्न असतो होऊ नये, पण होऊ शकते. त्यामुळे रोज जे मी सांगितलं ना, रोजचे चॅलेंजेस पायलटसाठी वेगळे असतात, एस्पेशली वायुसेनेच्या पायलटसाठी. कारण तो हिमालयात फ्लाय करतो, कधी डेझर्टमध्ये काय करतो, कधी समुद्रावर फ्लाय करतो. बरोबर. तर आमची तयारी ही नेहमी चांगलीच असते. आणि या गोष्टीसाठी घाबरून जाऊन जे देशासाठी महत्त्वाचं कार्य आहे, डीबीओ महत्त्व काय होतं मी तुम्हाला सांगितलं, सामरिक महत्त्व. गंमत असं आहे, डीबीओचं जे लोकेशन आहे ना, तिथे 5 बॉर्डर मिळतात. पाकिस्तान, चायना, तजाकिस्तान, इकडे भारत आणि अफगाणिस्तानचा छोटासा पोर्शन, म्हणजे डायरेक्ट नाही आहे पण आहे तिथे. आणि 5 कल्चर्स आहेत तिथे, म्हणजे चायनीज कल्चर आहे, एशियन आहे, ठीक आहे, आपलं भारतीय आहे, पाकिस्तानी, म्हणजे मुस्लिम, सगळे कल्चर तिथे. आणि त्या जागेला डीबीओला म्हणतात रूफ ऑफ वर्ल्ड, म्हणजे जगातली सर्वात उंच जागा ती, म्हणजे पूर्ण या क्षेत्रांना पाळणारी. इतकं सामरिक महत्व आहे त्याचं. त्यामुळे ते लक्षात घेऊन आम्ही तेव्हा केलं आणि त्याचा उपयोग 2020 मध्ये झाला. तर हे कार्य करणं कसं महत्वाचं असतं हे या गोष्टीवरनं तुम्हाला लक्षात येतं. तर तुम्ही सांगितलं की हे डीबीओ इतकं महत्त्वाचं होतं आपल्यासाठी, 45 वर्ष त्याच्यावरती कामच नाही झालं. पण मग पॉलिटिकल जे तुम्ही म्हणाले थोडक्यात सांगितलं, पण मला पुन्हा एकदा विचारू वाटतं की असं काय होतं की नव्हतेच अलाव करत ते, आणि तेव्हा कोण होतं तेव्हा? म्हणजे काँग्रेसचं ऑब्व्हियसली सरकार होतं, पण तेव्हा संरक्षण मंत्री वगैरे कोण होते काय? मी डिफेन्स असल्यामुळे काही पार्टी नाव घेणार नाही, काही नाही, पण इतिहास सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. 1947 पासून तर 2008 पर्यंत जोपर्यंत मी विमान उतरवलं, मध्ये एकदा फक्त तिथे विमान उतरवण्यात आलं होतं 62 मध्ये, आणि ते अगदी अति आवश्यक होतं म्हणून. त्याच्यानंतर 62 नंतर ती धावपट्टी बंदच राहिली. कारण मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की चीन जे बरोबर आपण जे हारलो 1962 मध्ये, त्या हारचा परिणाम इतका जास्त झाला की आपण हेच समजायला लागलो की चीन फार बलाढ्य आहे. बरोबर. आणि त्यांच्या वाटेस जाऊ नये, ही अशी आपली मानसिकता झाली, मेंटॅलिटी झाली. मानसिकता अशी असल्यामुळे तुम्ही पहा ना, आपण पाकिस्तानकडेच लक्ष देत राहिलो आजही. आणि आजचा थोडं बदललं आहे. बरोबर. 2008 नंतर मी जेव्हा तिथे लँडिंग केलं, त्याच्यानंतर त्यांचे प्लान झाले की तिथपर्यंत रोड घेऊन जावा. ओके. आणि 2014 पासून रोड बंद सुरू झालं आणि आता डीबीओच्या जवळपर्यंत, ले ते डीबीओ जवळजवळ रोड पोहोचलाय. याच्या उलट जर तुम्ही चीनच्या साईडला पाहिलं तर त्यांच्या अगदी बॉर्डरला हायवे आहे, नॅशनल हायवे आहे त्यांचा, तिथून रेल्वे लाईन जाते. त्यांनी धावपट्ट्या बनवल्या, म्हणजे त्यांनी अतिशय सुसज्ज केली आहे बॉर्डर. पण आपण 45 वर्ष मागे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण माझ्या 2008 नंतर लँडिंग म्हणून मला आनंद होतो की काहीतरी देशासाठी जे हवं होतं महत्त्वाचं ते कार्य मी टॅक्टिकल ॲक्शन म्हणून केलं, पण त्याचे रिझल्ट स्ट्रॅटेजिक मिळाले. वा. म्हणजे मी त्यावेळी एक ग्रुप कॅप्टन होतो, मी स्ट्रॅटेजिक विचार करत नव्हतो, मी टॅक्टिकल ॲक्शन म्हणून केलं. पण 2020 मध्ये कळलं की हे स्ट्रॅटेजिक मूव्ह होती. बरोबर. आणि महत्त्व तर मी सांगितलं सामरिक महत्त्व, त्याच्यामुळे डीबीओचं महत्त्व अतिशय जास्त आहे. बरोबर. आणि ती मानसिकता आपण बोलत होतो की चीनच्या तिथे काही करायचंच नाही. तर गव्हर्नमेंट जितक्या येत गेल्या त्या, ज्या काही 47 ते 2008 तुम्ही म्हणत असाल, विविध आल्या, एक दोनदा चेंज झाले, बाकी तर तुम्ही जे पार्टी म्हणत होता तेच आले. पण त्यांना ते करायचं नव्हतं.
आणि आजकाल बोलल्या जातं की चीन बरोबर या काही पार्टींनी जाऊन काही डॉक्युमेंट साईन केले वगैरे. त्याच्यावरतीच येणार होतो. तुम्ही ते न्यूजमध्ये वाचलं असेल. ते मला कोणी केलं वगैरे तेवढं अगदी ओपन चॅनलमध्ये आलं नाही आहे, त्यामुळे मला कल्पना नाही. पण मी डीबीओ केल्यामुळे मी हे एक सांगू शकतो की मानसिकता चीनला काही डिस्टर्ब करायचं नाही ही सतत होती. बरोबर. त्या मानसिकतेच्या विरुद्ध जाऊन हे जे दोन मिलिटरी नेतृत्व होते, मी तुम्हाला सांगितलं, एअर मार्शल बार्बरा आणि लेफ्टनंट जनरल भारद्वाज यांनी मी दिलेली योजना स्वीकृत केली. आणि मी ज्युनियर होतो. त्यांनी जर अप्रुव्हल दिलं नसतं तर ते झालं नाही. तर हे झालं नसतं. तर असे नेते मिळणं सुद्धा, म्हणजे लष्करी नेते मिळणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. त्यांनी गव्हर्नमेंटकडे लक्ष दिलं नाही, जास्त बोलणं झालं नाही, काही नाही. आणि आम्ही तिथे जाऊन लँड झालो. तिथे लँड झाल्यानंतरचा किस्सा तुम्हाला सांगेल की किती गव्हर्नमेंटचं त्याच्यात हे होतं. म्हणजे त्यांना चीनला फार फार भलाढ्य आहे, त्यांना जास्त डिस्टर्ब करायचं नाही, हे कसं मेंटॅलिटी होती हे म्हणजे त्याच्यावर. तेव्हाचे सरकार घाबरायचं चीनला थोडक्यात. तुम्ही घाबरत म्हणू शकाल किंवा त्यांची पॉलिसी तशी होती म्हणू शकाल. पॉलिसी त्याच्यावरच डिपेंड होते की तुमचा त्याच्यावर अप्रोच काय आहे, बरोबर. करायचं की नाही. पण सगळं जे दाखवतं चित्र तिथलं ते हेच दाखवतं की आपल्याला त्यांच्याशी हे करायचं नव्हतं. पण 2008 माझ्या लँडिंग नंतर चित्र बदललं, हे तेवढंच नक्की. बरोबर. तर मी 31 मे 2008 विमान उतरवलं. त्यानंतर 1 का 2 जूनला मला आठवतं, 2 जूनला रात्री 8-8:30 मला दिल्लीहून कॉल आला बरं. की ज्या वैमानिकांनी डीबीओला लँडिंग केलाय त्यांनी दिल्लीस यावं आणि एक्सप्लेन करावं की तुम्ही तिथे लँडिंग का केलं, कारण सांगा. तर मी विचारणा केली, काय कशासाठी. तर त्याचं असं सांगण्यात आलं 3 जून 2002ला, तुम्ही आजकाल सगळे गुगलवर असता, शोधू शकता. 3 जून 2002ला तेव्हा जे फॉरेन मिनिस्टर होते ते होते प्रणब मुखर्जी. त्यांची चीन भेट होती. बर. तर त्यांना असं वाटलं की हा प्रश्न येईल. चीन्यांना बिलकुल आवडायचं नाही की आपण डीबीओवर काय करतोय. बर. त्यांना बॉर्डरवर ते काही करूच नाही आपण असं वाटायचं. माझा प्रश्न होता, का नाही करू, आपली जागा आहे, आपला रनवे आहे, बरोबर. कोणाची. आणि आम्ही केलं आणि काही झालं नाही, तेही कळत आहे. तरी यांना जायचं होतं. तर मला रातोरात तिथे बोलवण्यात आलं. जवळजवळ 11:30-12ला मी दिल्लीत लँड झालो. दुसऱ्या दिवशी मला वायुसेनेच्या मुख्यालयात बोलवण्यात आलं आणि मला विचारलं कारण काय. आणि अशी कारणं द्या म्हणे की तिथे तुमचा चीन्यांना जास्त त्रास व्हायचा नाही. मी सांगितलं तुम्हाला माझी टॅक्टिकल ॲक्शन होती. बरोबर. त्यामुळे माझे रिझन टॅक्टिकलच होते. नंबर 1, तिथल्या जवानांचं अदलबदल सुखकर व्हावा. 20 मिनिटात त्यांना आणायचं, 20 मिनिटात त्यांना सोडायचं. नंबर 2, जर कोणी आजारी पडलं तर एक स्पेशल फ्लाईट करून त्यांना काढावं. मी तुम्हाला तो किस्सा सांगितला थॉईसचा, जेव्हा त्यांना गोळ्या लागल्या कसं आम्ही बाहेर काढलं, तसं काढता यावं. नंबर 3, आम्ही तिथे ड्रॉप करायचो. बरोबर. ड्रॉप केल्यावर जर विमान खराब झालं तर परत आणणं कठीण होतं. तर ते क्षतिग्रस्त विमान तिथे उतरवता आलं असतं माझ्या पायलटला. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही हे केलं. मी तिथे जाऊन ही कारणं सांगितली. त्यांना फार आवडली, कारण त्यात कुठेही असं नव्हतं की चीन्यांनाशी फाईट देण्यासाठी ते बनवलं. बरोबर. ॲक्च्युली ते त्याच कामी आलं, ही गोष्ट निराळी. पण त्यावेळी त्यांना ते उत्तर मिळालं. म्हणजे या माझ्या जे मी इन्सिडेंट तुम्हाला सांगितला की कसं मला बोलवण्याचं, त्याच्यावरनं तुम्हाला आता मानसिकता कळलेली असेल. बरोबर. अशी मानसिकता असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण 2008 नंतर तुम्हाला सांगितलं 2014 पासून रोड सुरू झाला, त्याला 7-8 वर्ष लागली. तिथे रोड वगैरे बनणं फार कठीण काम आहे, कारण 6 महिने फक्त काम होतं. 6 महिने काम होत नाही, कारण बर्फबारी सुरू होते, बर्फ सगळं बंद होतं. पण आता ऑलमोस्ट डीबीओपर्यंत ते पोचले आहेत. त्यामुळे माझ्या कार्याचं महत्त्व तेवढं वाढतं.
बरोबर. तर आता मानसिकता खरोखर बदलली आहे आणि सरकारने पुढाकार घेतला किंवा ते तसं झालं त्यामुळे मानसिकता कशी बदलली हे दुसरंही उदाहरण मी देऊन सांगू शकतो. आता आपल्या फौजेलाही खूप असा उत्साह असतो का, कारण पुलवामा झालं आणि त्यानंतर या जे कोणी सरकार होतं त्यांनी सांगितलं जा आणि अक्रॉस करा बंब. बालाकोट म्हणजे प्रतिउत्तर द्यायला आता आपण तयार आहे. त्यांनी आधी नव्हती का तेवढी टेंडन्सी कुठे की तुम्ही आधी- त्या उदाहरण कोणतंही उदाहरण नाही आहे. म्हणजे आपण फक्त हमला झाला तरच नाही प्रत्युत्तर नव्हतं तरी त्यांना. प्रत्युत्तर काय असतं, वायुसेनेने जर कुठल्या याच्यात प्रवेश केला तर ते युद्ध विस्तारायची भीती असते. बरोबर. कारण ते आम्ही मारा कुठेही करू शकतो, मग ते एस्केलेशन ऑफ वॉर होतं, म्हणजे वाढायची शक्यता असते. म्हणून साधारण वायुसेनाला करत नाही. पण या गव्हर्नमेंटची तेव्हा जी होती त्यांनी ती हिंमतवालं काम केलं. डिरेक्टली बालाकोट मध्ये तुम्हाला सांगतो वायुसेना किंवा थलसेना किंवा नौसेना यांना अशा कार्य करण्याचा उत्साहच असो, पण आपण लोकशाही आहे. बरोबर. लोकशाहीत सगळे डिसिजन्स पॉलिटिशियन घेतात. बरोबर. फौज ही नंबर 2 वर येते दुय्यम याच्यात. बरोबर. चायनामध्ये कम्युनिझम आहे, तिथे फौजच सगळे डिसिजन घेते. बरेचदा प्रश्न विचारण्यात येतात त्यांनी कसं केलं, त्यांनी कसं केलं. अरे त्यांचं Leadership च military. हा वेगळी आहे, मिलिटरी आहे. आपल्या इथे लोकशाही जे नेत्या लोकांना असं पहिले समजावं लागतं, त्याच्यानंतर ते कार्य करायचं सांगतात. त्यांनी मग तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं आहे की बरोबर आहे? लोकशाही चुकीची नाहीच, त्याच्यात काही प्रश्न नाही नाही. नाही, हे मिलिटरीचे जे डिसिजन मेकिंग आहे जे की आपण डायरेक्ट हे डीबीओ सारखे हं. हे आपण करायला पाहिजे with त्यात जे डिसिजन सरकारचं- काय चूक आहे. एअरफील्ड आपली आहे, हम्म. त्याचं रिपेअर वर्क आर्मीने आपल्या बजेटमधनं केलं. बरोबर. जे असलेलं विमान वायुसेनेने नेऊन तिथे लँड केलं, त्यात सरकार आली कुठे? पण तरी पण तुमची ते तर विचारणा रुटीन झाली. ऑपरेशन आहे. पण तरी पण तुमची चौकशी करण्यात आली. नाही चौकशी वगैरे काही झाली हा नाही. म्हणजे बोलवण्यात आलं आणि कारण द्यायला लावली. हा कारण म्हणजे ते आपलं तिथे मी जाऊन काय उत्तर देऊ त्याच्यासाठी होतं ते, अच्छा अच्छा. की ते डिप्लोमॅटिकली काय उत्तर द्यायचं. म्हणजे चायनाही खुश आणि आपलं लँडिंग तर झालंच आहे. सर जे पुलवामाचं तुम्ही नाव घेतलं तर तिथं असं एक आत्तामध्ये एक इंटरव्ह्यू झाला, एक मिलिटरीचेच ते ऑफिसर होते, तर त्यांनी असं सांगितलं की आणि राजकीय व्यक्तिमत्व पण असे बोलतात की पुलवामामध्ये हे शक्य होतं की त्या जे जवानांचा जो कॉन्वे चालला होता त्यांना एअरलिफ्ट करून दुसऱ्या जागी नेता आलं असतं. हे सरकारला माहिती होतं की गव्हर्नमेंटला की हे करणं शक्य आहे, पण त्यांना ते जाणून बुजून घडून दिलं फॉर पॉलिटिकल त्यांच्या फायद्यासाठी. सर, हे अजिबात खरं आहे? नाही. मला जो एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो, जवळजवळ 8 ते 10 वर्ष माझी नोकरी उत्तरेत झाली आहे फक्त, आणि ह्या सगळ्या धावपट्ट्या मी उघडल्या आहेत. बरोबर. तुम्हाला अगदी ठामपणे मी सांगू शकतो, भारताची सगळीकडे जवान विमानाने नेण्याची शक्तीच नाही आहे. आणि भारताची नव्हे, देशात कुठलाही म्हणजे जगात कुठलाही देश असा नाही की आपल्या सगळ्या जवानांना नेहमी विमानानेच नेईल, असं अशक्य आहे. आणि त्या काश्मीरमध्ये नेहमीच कॉन्वॉय जातात. आणि जेव्हा हवामान खराब असतं, रोड बंद होतात, तेव्हाच वायुसेनेला उपयोग होतो. त्यामुळे हे जे कोणी म्हणतायत, मी वाचलं नाही ऐकलं नाही, पण जे काय म्हणतायत ते धादान खोटं आहे आणि चुकीचा ठोकताळ्यांवर आहे, हे मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगू शकतो वायुसैनिक म्हणून. आणि माझं जे मी सांगतोय स्पष्ट ते अगदी 100% बरोबर येईल. याला आपण हे करू शकतो असं हे नंतर सगळेच म्हणतील, बरोबर. पण दरवेळा विमान देणं कठीण, अतिशय महागडं काम आहे विमान. बरोबर. हे काही सोपं नाही आहे. जेव्हा रोड ओपनच नसतात तेव्हा साधारण विमान उपयोगात आणतात. त्यामुळे या म्हणण्याला अजिबात खोटे आहे सगळं. हा म्हणजे काही त्याच्यात तथ्यच तारतम्यच नाही. तिथं ना उगाचच. अजून एक सर म्हणजे एक मजेशीर किस्सा, मजेशीर नाही म्हणता यायचा पण एक कुतूहलाचा किस्सा आहे की जेव्हा इंडिया चायनाचे कुठल्या पण जे मीटिंग्स होतात तर तेव्हा असा एक प्रथा आहे ती की तिथे आपल्या साईडचा एक जी चीफ जे असतात ते बसतात, त्यांचे एक चीफ असतात ते बसतात,
आणि आपल्या साईडने एक खुर्ची रिकामी ठेवली जाते. असा काहीतरी एक तो किस्सा आहे तो. नाही नाही, हे काय ना, याच्यावर इथे बाकी कोणाला जाऊ देत नाही म्हणून खूप किस्से वगैरे असतात. हा, ते भूताचे- त्याला मी तुम्हाला सांगतो, याला म्हणतात फ्लॅग स्टाफ मीटिंग. ओके. त्या एरियाचा जो आपला साधारण मेजर जनरल रँकचा असतो, चीफ नसतो तो, मेजर जनरल रँकचा असतो, आणि त्यांचा जो असतो, ते दोघं भेटतात आणि त्याचं असतं, हे ठरतं की बा या पुढच्या महिन्यात असं होईल, असं होईल, आपण जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल करूया, तुम्ही क्रॉस नका करू, आम्ही करू. पीसफुल निगोशिएशन्स असतात. हां हां. तुम्हाला गंमत सांगायचं मी विसरून गेलो, गंमतच ऐकायची असेल तर डीबीओ मी जेव्हा लँड केलं, डीबीओला आम्ही लोक घेऊन थॉईसला गेलो. म्हणजे एअर मार्शल बॉर्बरा माझ्याबरोबर पॅसेंजर म्हणून आले होते. बरं. इतकं नेतृत्व गुण त्यांचं उत्तम होतं. हां. म्हणजे रिस्की काम करत होतो तरी ते मागे बसून आले, ट्रस्ट. साध्या जवानांसारख्या सीटवर बसून. वा. तर आम्ही जेव्हा उड्डाण केलं, डीबीओला लँडिंग झालं, उड्डाण केलं आणि थॉईसला येत होतो, थॉईसला उतरल्याबरोबर आम्हाला कळलं की चीन्यांनी ती मीटिंग बोलवली आहे. आता डीबीओ आपलं, आमचं विमान तिथे जाऊन उतरलं, तर मीटिंग कसली त्यात? ते त्या चीन्यांच्याही लक्षात आलं, त्यांनी ती मीटिंग कॅन्सल केली. असं 3दा झालं, पण त्यांनी कधीही आपल्याला विचारलं नाही की तुम्ही डीबीओला लँड केलं का. त्यांना आवडत नव्हतं मान्य, पण का तुम्ही उतरवलं ते विचारलं नाही. विचारायचं कारण काय? जमीन आपली, विमान आपलं, आपण तयार केलं आणि लँड केलं. पण ही मानसिकता नव्हती पूर्वी. बरोबर. आपले लोक ते डिसिजन घेत नव्हते. सर, आता हे अशा अफवा आहेत का खरं हे माहीत नाही, पण न्यूजपेपरला वगैरे सगळीकडे फिरलं की त्यावेळेसचं जे सरकार होतं त्यांनी तिकडचे जाऊन काही डॉक्युमेंट साईन केल्या होत्या. तर तुम्हाला काय वाटतं, तेव्हा जेव्हा तुम्ही ऑन फील्ड होते, तेव्हा कार्यरत होते, तर ते हे काय खरं आहे का खोटं आहे? हा, ते आता मला वाटत नाही सरकारने जाऊन साईन केलं होतं, पण सरकारच्या बाहेर त्या जे सरकार पार्टीचे होते त्याच्या पार्टीच्या लोकांनी जाऊन काहीतरी साईन केलं होतं आणि मी हे ऐकलंय. पण मी एक गोष्ट तुम्हाला सर, नक्की तुम्ही नाव सांगू सांगू शकतो. शकता? नाव मला असं म्हणजे म्हणता नाही येणार, पण त्यावेळी म्हणजे 2008ला मी जेव्हा लँडिंग केलं, ते जे सरकार होतं त्यांच्या पार्टीचे लोक गेले होते आणि चीन्यांची पार्टी, ती जी चायनीज कम्युनिस्ट पार्टी आहे, त्या आता पार्टींचं काहीतरी झालं होतं असं मी ऐकलेलं आहे. मध्ये न्यूजपेपरमध्येही आलाय, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मी जेव्हा डीबीओ करत होतो तेव्हा मला काय अनुभव झाला तो याच्याशी तुम्हाला कनेक्ट करता येईल. नंबर 1 मी तुम्हाला सांगितलं, मला बोलवण्यात आलं दिल्लीत आणि का लँड केलं हे सांगितलं. बरोबर. यांचं या पॅकमुळे हे होतं, आपण तर बोलताना आधी पाहिलंच की पाकिस्तान सेंट्रिक होतो आपण आणि चायनाच्या तिथे डेव्हलपमेंट करतच नव्हतो. बरोबर. तर हेच तर ते कारण नव्हतं बरोबर. की त्यांचं याच्यात ठरलं होतं की हे नाही करायचं. कारण डीबीओ केल्यावर 2008 मध्ये मी डीबीओ केलं, आता 2023 आहे, अजूनपर्यंत तिथे पक्का रनवेचा विचार नाही झाला. आता रोड झालाय, आता होईल असं वाटतं. आणि बाकी तुम्ही पाहिलं असेल, आता लडाखमध्ये बरेच बोगदे बनतायत, रस्ते बनतायत. म्हणजे ती जे तुम्ही काय म्हणता त्याचा इन्फ्लुएन्स झालाच असेल की त्या इथे जास्त कार्य करू नये. पण मी तेव्हा एक टॅक्टिकल ऍक्शन मधून केलं, म्हणूनच मला त्याचं आता हे जेव्हा गोष्ट बाहेर आली आहे मला त्याचं महत्व अजून जास्त वाटतं. खूप भारी वाटलं सर, तुम्ही इथपर्यंत आलात. सर नागपूरला होते, काल रात्री आले आणि खूप दिवसांपासून ह्या पॉडकास्टचा प्लॅन चालू होता आणि सरांनी वेळ दिला. सर, थँक्यू सो मच. कसं वाटलं सर तुम्हाला? फार चांगलं. म्हणजे पण तुमच्या कार्याची वाखाणणी मी याच्यासाठीच करू इच्छितो की इंजिनियर असून यात तुम्ही पडलाय आणि जे मी देशप्रेम आतापर्यंत आपण बोलत होतो, बरोबर, तर तुम्ही एक एक्झाम्पल बनवू शकता की तुमच्या ज्या चाकोरीत राहून जे तुम्ही कार्य करू शकता ते आजच्या युवकांना माझा अनुभव पोहोचवू शकता. बरोबर. तर ते कार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं आज जवान बॉर्डरला उभं राहून करतोय. हे लक्षात येणं आणि सगळ्या युवकांनी काही ना काही आपल्या दृष्टीने आपल्या फ्रेममध्ये राहून देश सेवा करणं करू शकतो असं. म्हणजे मला खरंच ते आज तुम्ही सांगितल्यावर कळालं की हे एक देश सेवाच आहे. भारी वाटलं आणि पुन्हा आपण असे वेगवेगळे पॉडकास्ट करू. सरांकडे खूप सारे टॉपिक्स आहेत,
पण म्हटलं सगळं एकदम एक दीड तासांमध्ये एवढं सगळं बसू शकत नाही, कारण की एक्सपिरियन्सच इतका आहे सरांचा. तर आपण वेगवेगळ्या विषयांवर नक्की चर्चा करू सर, जेव्हा पण तुम्हाला नक्कीच, वेळ नक्कीच. असेल. आणि खूप आवडेल आम्हाला. आणि थँक्यू सो मच सर पुन्हा एकदा. धन्यवाद. आल्यावर. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. युवकांना या गोष्टी पोचाव्या हेच माझं मुख्य एम आहे. तो तुमच्या तर्फे पूर्ण झाला, त्याच्यासाठी तुमचे पण धन्यवाद. Thank you.